तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या 2 दिवसांवरती तुमच्या बोर्डाच्या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत। पण अद्यापही बरेचसे विद्यार्थी असे असतील ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे की तुमचा हिंदी विषयाचा पेपर। बरेचसे विद्यार्थी वर्षभर इतर सर्व विषयांचा अभ्यास करतात पण हिंदी सारख्या विषयाकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे बघा आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा बोर्डाचा हिंदी विषयाचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे ते आज आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर पॅटर्न आहे हा हिंदी संपूर्ण ह्या विषयाचा पेपर पॅटर्न आहे। ज्या विद्यार्थ्यांना हिंदी संयुक्त या विषयाचा पेपर पॅटर्न पाहिजे असेल त्यांनी तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर पॅटर्न आहे हा हिंदी संपूर्ण ह्या विषयाचा पेपर पॅटर्न आहे। हा पेपर एकूण 80 गुणांचा असतो। तर बघा हा 80 गुणांचा पेपर नेमका बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असणार आहे ते आज आपण बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हिंदी विषयाचा पेपर एकूण 80 गुणांचा असतो आणि 5 विभागामध्ये हा पेपर डिवाइड केलेला असतो। यामध्ये बघा तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग। तर बघा गद्य विभागात कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जातात? तर बघा गद्य विभागामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकात जे पाठ तुम्ही अभ्यासलेले आहेत किंवा जे धडे तुम्ही अभ्यासलेले आहेत त्या धड्यांवर आधारित प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात। तर बघा हा विभाग एकूण 20 गुणांचा असतो। तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न तुमच्या पठित गद्यांशावर आधारित असतो। एकूण 8 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 उपप्रश्न हे विचारले जातात। तर बघा कोणते उपप्रश्न असतात? त्यामध्ये तुम्हाला आकलन कृती 2 गुणांसाठी, पुन्हा एक आकलन कृती 2 गुणांसाठी, शब्द संपदा 2 गुणांसाठी आणि अभिव्यक्ती 2 गुणांसाठी, असा एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा पहिला प्रश्न असतो। तर बघा आकलन कृती म्हणजे काय? तर बघा आकलन कृतीमध्ये अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, जसे की रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर ते लिहा, चौकटी पूर्ण करा, असे सोपे प्रश्न तुम्हाला आकलन कृतीमध्ये विचारले जातात। यानंतर बघा शब्द संपदा, यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द असे सोपे प्रश्न शब्द संपदामध्ये विचारले जातात। यानंतर बघा अभिव्यक्ती, तर बघा अभिव्यक्ती म्हणजे स्वमत, तुम्हाला हिंदीमध्ये स्वमत हे लिहायचं असणार आहे। यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहे। तर बघा अशा पद्धतीने तुमचा पहिला प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 1 यानंतर बघा तुम्हाला दुसरा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 हा देखील प्रश्न तुम्हाला पठित गद्यांशावर आधारित असणार आहे। म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये उतारा हा दिलेला असणार आहे आणि त्यावर आधारित प्रश्न हे सोडवायचे असणार आहे। तर बघा हा प्रश्न वरील प्रश्न प्रकारासारखाच असणार आहे, फक्त या ठिकाणी तुमचा उतारा हा बदललेला असणार आहे। तर बघा हा देखील प्रश्न तुमचा 8 गुणांचा असणार आहे। यामध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी 2-2 आकलन कृती आणि 2 गुणांसाठी शब्द संपदा आणि 2 गुणांसाठी अभिव्यक्ती, असा एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न असणार आहे। हा होता तुमचा प्रश्न क्रमांक 1 यानंतर बघा पुढचा प्रश्न ह्या विभागामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल, तो असणार आहे तुमचा अपठित गद्यांशावरती। तर बघा अपठित गद्यांश म्हणजे काय? तर तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक छोटासा उतारा तुम्हाला दिलेला असेल आणि त्या उतार्यावरती तुम्हाला हे प्रश्न हे सोडवायचे असणार आहे। तर बघा हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठीचा असणार आहे। यामध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी एक आकलन कृती आणि अभिव्यक्ती तुम्हाला 2 गुणांसाठी ही लिहायची असणार आहे। असा एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे। तर बघा हा होता तुमचा पहिला विभाग। यानंतर बघा तुमचा दुसरा विभाग असणार आहे तुमचा पद्य विभाग। तर बघा पद्य विभाग एकूण 12 गुणांसाठीचा असणार आहे। तर बघा पद्य विभाग म्हणजे काय? तर तुमच्या पाठ्यपुस्तकात ज्या कविता तुम्ही अभ्यासलेल्या आहेत त्या कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात। यामध्ये बघा तुम्हाला पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न तुमच्या पठित पद्यांशावरती असणार आहे। एकूण 6 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि अगदी सोपा हा प्रश्न असतो। यामध्ये बघा तुम्हाला 2 गुणांसाठी आकलन कृती, 2 गुणांसाठी शब्द संपदा आणि 2 गुणांसाठी सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा असतो। असा एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 2 हा असणार आहे। यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 तर बघा हा देखील प्रश्न तुमच्या पठित पद्यांशावरतीच असतो। हा पण प्रश्न वरील प्रश्न प्रकारासारखाच असतो। यामध्ये बघा तुम्हाला 2 गुणांसाठी एक आकलन कृती, 2 गुणांसाठी शब्द संपदा आणि सरळ अर्थ 2 गुणांसाठी, असा एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न असणार आहे। तर बघा हा होता तुमचा दुसरा विभाग। यानंतर बघा प्रश्नपत्रिकेत तुमचा तिसरा विभाग असणार आहे पूरक पठणाचा। तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकात काही पूरक पठणासाठी धडे दिलेले आहेत किंवा गद्यांश दिलेले आहेत, त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला पूरक पठण या विभागामध्ये विचारले जातात। तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला उतारा हा दिलेला असतो, फक्त त्या उताराखालील प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। तर बघा हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारला जातो। हा प्रश्न असतो पठित पूरक पठण गद्यांश, एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। यामध्ये बघा तुम्हाला 2 गुणांसाठी एक आकलन कृती आणि 2 गुणांसाठी स्वमत म्हणजेच अभिव्यक्ती तुम्हाला लिहायचं असतं। एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो
प्रश्न क्रमांक 3A हा देखील प्रश्न तुम्हाला पूरक पठण गद्यांशावरती हा विचार जातो। एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। हा देखील प्रश्न तुम्हाला वरील प्रश्न प्रकारासारखाच असतो, फक्त या ठिकाणी तुमचा उतार हा बदललेला असतो। यामध्ये बघा तुम्हाला 2 गुणांसाठी एक आकलन कृती आणि 2 गुणांसाठी अभिव्यक्ती असा एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। तर बघा हा होता तुमचा तिसरा विभाग एकूण 8 गुणांसाठी। यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला चौथा विभाग विचारला जाईल, तो असणार आहे तुमचा व्याकरण विभाग। तर बघा व्याकरण विभाग एकूण 14 गुणांसाठीचा असणार आहे। यामध्ये बघा तुम्हाला एकूण 11 प्रश्न हे विचारले जातील। तर बघा कोणत्या पद्धतीचे हे 11 प्रश्न असणार आहेत, तर बघा तुम्हाला शब्दभेद 1 गुणासाठी, अव्यय 1 गुणासाठी, संधी 1 गुणासाठी, सहाय्यक क्रिया 1 गुणासाठी, प्रेरणार्थक क्रिया 1 गुणासाठी, मुहावरे 1 गुणासाठी, कारक 1 गुणासाठी, विरामचिन्हे 1 गुणासाठी, काल परिवर्तन 2 गुणासाठी, वाक्य के भेद 2 गुणांसाठी, वाक्य शुद्ध करना 2 गुणांसाठी असा एकूण 14 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असणार आहे। तर बघा बरेचसे विद्यार्थी व्याकरण विभागाला घाबरतात, पण बघा आपल्या चॅनलवरती हिंदी व्याकरणावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण व्याकरण विभाग समजून सांगितले। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे। हा व्हिडिओ संपला की तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला तुमचा 5वा विभाग असणार आहे तुमचा उपयोजित लेखनाचा। तर बघा एकूण 26 गुणांसाठीचा हा विभाग असणार आहे। तर बघा या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5A हा तुम्हाला विचारला जाणार आहे। यामध्ये बघा हा प्रश्न तुम्हाला रचनाकृतीवर आधारित असणार आहे आणि एकूण 9 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे। तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला पत्रलेखन लिहायचे 5 गुणांसाठी आणि गद्य आकलन करायचे 4 गुणांसाठी असा एकूण 9 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे। तर बघा पत्रलेखन म्हणजे काय, तर बघा जसं तुम्ही मराठी विषयामध्ये पत्र लिहितात तेच पत्र तुम्हाला हिंदी विषयासाठी देखील लिहायचं असणार आहे। त्यानंतर बघा गद्य आकलन म्हणजे काय, तर बघा गद्य आकलन म्हणजे काय, जसं तुम्ही मराठीमध्ये सारांश लेखन लिहितात त्याच पद्धतीचं तुम्हाला गद्य आकलन हे लिहायचं असतं। एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे। तर बघा हा होता तुमचा प्रश्न क्रमांक 5A। यानंतर बघा तुम्हाला पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 5A। हा प्रश्न तुम्हाला रचनाकृतीवर आधारित असणार आहे आणि एकूण 10 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन एकूण 5 गुणांसाठी लिहायचं असणार आहे। यानंतर बघा विज्ञापन लेखन एकूण 5 गुणांसाठी। तर बघा विज्ञापन लेखन म्हणजे काय, तर जाहिरात लेखन तुम्हाला लिहायचं असणार आहे। तर बघा हा होता तुमचा प्रश्न क्रमांक 5A। यानंतर बघा पुढचा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न, तो असणार आहे तुमच्या निबंध लेखनावरती। एकूण 7 गुणांसाठीचा निबंध तुम्हाला परीक्षेत हा लिहायचा असणार आहे। तर बघा अशा पद्धतीने तुमचा हिंदी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी असणार आहे। तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हिंदी विषयाचा पेपर पॅटर्न मी समजून सांगितला। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।